येस. मार्क विथ युअर प्रेझेंटी. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल ऑफ यू. ओके. So let's see. ओके, पहा. पडघम वरती टिपरी पडली. थर्ड स्टँडर्ड साठीची पोयम आहे, ती पाहायची आहे आपण. पहिल्यांदा मी वाचून दाखवणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर तुम्ही एकेकाने मला ती कविता वाचून दाखवायची आहे. ओके. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. कौलावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती, तरंग थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. ओके. आणि काही शब्द दिले आहेत. पडघम म्हणजे एक चर्मवाद्य, एक कातडीने बनवलेलं एक वाद्य, जसं आपला तबला वगैरे असतो त्या प्रकारे. नंतर टपोरे म्हणजे मोठे थेंब. भरडणे, जात्यामध्ये आपण अन्न दळतो ना, ते जाडसर अन्न दळणे. मिक्सर मध्ये एकदम बारीक होऊन जातं की नाही आपण जेव्हा वाटतो किंवा दळतो, पण जात्यावर भरड जाड जाड दळलं जातं. कोसळणे म्हणजे वेगाने किंवा जोराने पडणे. जल पाणी. अंगण घरापुढची मोकळी जागा. धरती जमीन, धरतीचे रंध्र म्हणजे मातीचे बारीक कण. ओके. पहा परत एकदा कविता. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. बघा, पडघम म्हणजे एक वाद्य आहे, जसं तबला वगैरे असतं तसं एक मोठं वाद्य. मग जेव्हा त्या पडघम वर आपण टिपरी आपटतो, तेव्हा त्यातून तडम तडतड असा आवाज निघतो. त्याचप्रमाणे घराच्या कौलावर पावसाचे एकदम मोठे मोठे थेंब पडत आहेत. त्यांचा आवाज देखील तडम तडतड तडम असा होत आहे. पावसाचं वर्णन केले आहे कवितेमध्ये. पाऊस पडत आहे असताना मुलं पावसामध्ये मस्त एन्जॉय करतात आणि त्या पावसाचं वर्णन कवी करत आहे. ओके. नेक्स्ट कडवा बघा. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम. म्हातारी काय करत आहे, त्या घरातली जे हरभरे आहेत त्यांना जात्यामध्ये टाकून दळत आहे. ओके. भरडत आहे, दळत आहे. आणि ढगात गडगड गडम असा आवाज होत आहे, ढग गडगडण्याचा आवाज होत आहे. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. मग जसे थेंब कोसळतायत घरावर, घराच्या कबलावर पावसाचे मोठे मोठे थेंब ज्याप्रमाणे पडतायत, त्याचप्रमाणे विजा सुद्धा कडकडत आहेत. विजा सुद्धा इकडे तिकडे कोसळत आहेत. थेंबाभोवती जलात उठती, तरंग थरथर तरंग. मग जसे थेंब पडतायत बघा, पाण्यात दाखवलं आहे आपण. जसं तुम्ही तलावाच्या ठिकाणी बसलात, एखाद्या पाण्याच्या ठिकाणी बसून त्या पाण्यात दगड मारल्यावर कसे गोल गोल येतात माहिती आहे ना, येतात ना, त्याला तरंग म्हणतात. मग पाणी साठल्यामुळे पावसाचं पाणी जेव्हा त्या साठलेल्या पाण्यात पडतंय, तेव्हा तिथे पण काही तरंग उठतायत. ओके. थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग. मग ते जेव्हा पावसाचा थेंब त्या पाण्यात पडते, तेव्हा त्या पाण्यात मोठे मोठे तरंग उठतायत. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. अंगण नाचू शकतं का? नाही. पण काय सांगितलं आहे, अंगणात जी मुले आहेत ती मस्त पावसात भिजत आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला आहे आणि ती पावसाचा आनंद घेऊन अंगणात नाचत आहेत. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून. आणि पाऊस पडता पडता मध्येच खूप जोराने वारा देखील सुटत आहे आणि त्या वाऱ्यामुळे झाडाचे पानं एकदम हलतात, जोरात सळसळून निघतात. धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. आणि असं जसं पावसाच्या पाण्याचा आवाज, थेंबांचा आवाज, ढग गडगडण्याचा आवाज, हे बघा इथे पडघम दाखवलं, दिसलं पडघम? हे आहे पडघम, एक वाद्य. ओके.
मग या सगळ्यामुळे काय झालेलं आहे, पावसामुळे जमिनीवरील जे मातीचे कण आहेत ते सुद्धा गाळू लागले आहेत. ओके, समजली कविता? येस, कवितेचा अर्थ समजला सगळ्यांना? थर्ड स्टँडर्ड, तिसरी मराठीची कविता आहे ही, तिसरी मराठी, स्वराज वेदांग. समजलंय का कवितेचा अर्थ? Yes, Vedang, I want answer from you. Vedang and Swaraj. Okay. Okay. चला, आता ही कविता मला वाचून दाखवायची आहे. स्वराज. येस मॅम. हा, वाच. येस, सुरुवात कर. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडम. नीट वाच. तडम तडम. तडम तडतड तडम. तडम तडतड तडम. कौलारावरती थेंब 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 नीट वाच. टपोरी. हा, थेंब टपोरे. टपोरे. थेंब टपोरे. तडम तम तम. तडम तडतड तडम. तडम तडतड तडम. हा, वाच आता. म्हातारी हरभरे भरती ढगात, गडगड गडम. थेंबा सोबत वीज कोसळली. कडम कडकड कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलद उठती तरंग, थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून सळसळून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत. संगीत आले जुळून. गुड. नाव वेदांग. वेदांग, माईक चालू कर आणि वाच कविता. Yes, Vedant, start reading. वेदांग, आवाज येतोय का माझा? Then start reading. कविता वाचायची आहे. ओके, तुझा माईक काम करत नाही का? ओके, इट्स ओके. नंतर वाचून दाखव. नेक्स्ट इज मधुरा. मधुरा, माईक ऑन कर आणि कविता वाच. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडम तडतम तडम. कैलारावर थेंब टपोरे, तडम तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भरडते भरडते ढगात,
डगर गडगड 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 गडम थेंबासोबत वीज कोसळली. कडम कोसळे. कडम कडकड कडम. वाच मधुरा. येस. कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती तरंग तरंग नाचू प्लीज तिला एकटीला वाचू द्या. येस मधुरा, स्टार्ट रीडिंग. चालू नाचू 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 लागले. अंग सारे आनंदाचे तरंग. येस, गुड. पाऊस झाला. मध्येच वारा पाण पाण सळसळून. हा, वाच, बरोबर आहे, वाच. रंगातून संगीत. संगीत आले. जुलून. ओके, माईक ऑफ कर. नाव वेदांग, आता माईक ऑन होतोय का बघ. हा, बोल. पडघम वरती टिपरी पडली. तडम तडतड तडम. कौलावर थेंब टपोरे. तडम तडतड तडम. टपोरे. तडम. म्हातारी हरभरे भरडते. ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे. कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. व्हेरी गुड वेदांग, व्हेरी गुड. नाव कुशल. कुशल, माईक ऑन कर. येस टीचर. हा, वाच. काय आहे बघ पहिलं अक्षर. तडम पडघम. पडगम. सिंगल तडम सिंगल सिंगल लेटर आहेत बघ, वाच पटकन. पहिली ओळ वाच. येस. पहिलं अक्षर काय आहे बघ. त न नाही त प र प ड ब न प श न न ला दुसरी वेलन.
टीचर आवाज नाही. टीचर आवाज नाही येत. माझा माईक ऑफ केलेला तुम्ही आणि माझा आवाज येत नाही. स्पर्श तू माझा माईक म्यूट केला होतास. ओके, मिस्टेकनी झाला असेल पण तुझ्या येस मिस्टेकनी झाला असेल पण तो तुझ्याकडून झालेला. ओके येस नेक्स्ट इज ओके थर्ड स्टँडर्ड डन. सगळे थर्ड स्टँडर्ड वाले झाले. सार्थक इज देअर. सार्थक आहे का? नो. ओके सो सगळ्यांना कविता समजली. थर्ड स्टँडर्ड परत एकदा ऐका कविता. पडघम वरती टिपरी पडली. ओके आपल्या कवितेचं नाव काय होतं? पडघम वरती टिपरी पडली. पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम म्हातारी हरभरे बरडते ढगात गडगड गडम थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारामध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. ओके सो दिस वॉज फॉर थर्ड स्टँडर्ड. आता आपण फोर्थ स्टँडर्ड ओके थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचं बघणार आहोत. मराठी लेट्स सी. Okay. First we will go to the fourth standard. फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी लक्ष द्यायचं आहे नीट आता. ओके लेट्स सी व्हॉट यू हॅव. ओके लास्ट लेक्चरला आपण ही गोष्ट पाहिलेली आठवते का सगळ्यांना? येस फोर्थ स्टँडर्ड. माईक ऑफ ठेवायचा आहे प्लीज. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके लास्ट लेक्चरला आपण ही पोयम सॉरी गोष्ट पाहिलेली. नेक्स्ट आता इथे बघा काय आहे. चित्र दिलेले आहेत आणि चित्रावरून आपल्याला गोष्ट सांगायची आहे. ओके सी थर्ड काय आहे? मुलांनी काढलेली काही चित्र आहेत. तुमच्यासारख्याच मुलांनी काढलेली चित्र आहेत आणि त्यावरनं आपल्याला गोष्ट सांगायची आहे. तर आता स्पर्श मला सांग चित्रात काय काय दिसतंय? येस टीचर झाडे दिसतात, ससा दिसतोय, कासव दिसतोय आणि रस्ता दिसतोय. ओके आणि आता फोर्थ स्टँडर्ड मधलं मराठीतून कोण मला ही गोष्ट सांगणार? ससा आणि कासवाची गोष्ट आहे बघा. इथे सुरुवात दिली आहे आणि इथे शेवट दिला आहे आणि त्या शेवटी जवळ झेंडा सुद्धा आहे. येस टीचर पेज नंबर फोर्थ स्टँडर्ड साठी आहे हे. येस नो नीड ऑफ पेज नंबर. फक्त लक्ष देऊन ऐका. ओके फक्त लक्ष देऊन ऐका. चला लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोण सांगणार मला? ओके तन्वीचं नाव आहे फर्स्ट राईट. येस तन्वी माईक ऑन कर बेटा आणि सांग गोष्ट. तन्वी and after तन्वी रिद्धी will tell. okay yes start तन्वी. टीचर इथं ससा आणि कासवानी शर्यत लावलेली दिसते आणि मग ती कासव झोपलेला पण दिसतोय आणि नाही मला नाही गोष्ट सांग. चित्राचं वर्णन स्पर्शने केलंय. चित्रात काय आहे ते नाही मी विचारलं. गोष्ट सांगायची आहे. जी कासव आणि ससानी कासवानी ठरवला की आपण शर्यत लावूया
आणि शर्यत आपण डोंगरावर संपवायची. आणि नंतर दोघ जण पण धावायला लागतात. सहसा पुढे जाऊ लागतो, पण कासव हळूहळू चालत असतो. पुढे गेल्यानंतर सहसा पाठी वळून बघतो, कासव त्याला खूपच पाठी वाटतो, म्हणून तो ते झोपतो. आणि कासव पुढे पुढे येतो आणि सस्याला बघतो, तर त्याला तो बोललो की ससा तर झोपलाय, मी जातो पुढे. मग कासव पुढे जाऊन शर्यत जिंकतो. आणि नंतर ससा येऊन त्याला बघतो आणि आश्चर्यचकित होतो. व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? हा, रिद्धी तू सांग आता. सगळ्यांना चान्स मिळणार आहे, सगळ्यांनी ही गोष्ट मला सांगायची आहे. ओके, मी चित्र शो करते, तुम्ही मला गोष्ट सांगा. रिद्धी सांग. एक कासव आणि एक ससा होता. त्याही दोघांनी ठरवलं आपण दोघं शर्यत लावू. ती पण डोंगरावर संपणार. हळूहळू सांग. येस ससा रिद्धी. हळूहळू कासवाच्या पुढे निघाला. तर सस्याने बघितलं कासव म्हणजे पाठीमागे नाहीये, तर तो एका झाडाखाली झोपला. मग ते कासव हळूहळू त्याच्या मागून आला आणि ती शर्यत जिंकला. ओके, गुड. नेक्स्ट गार्गी तू सांग. येस मॅम. एके दिवशी ससा आणि कासवामध्ये शर्यत लागली. ससा म्हणतो की जो डोंगरावरील झेंड्याजवळ पहिला पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल. शर्यत सुरू होती. ससा जोरात पळू लागतो आणि ससा पुढे गेल्यावर ससा मागे वळून बघतो. कासव खूप लांब असतो. मग तो म्हणतो आपण शेतात जाऊया आणि गाजर आणि मुळा खाऊया. आणि तो खात खात तिथेच झोपतो. आणि कासव हळूहळू पुढे जातो आणि शर्यत जिंकतो. येस. नेक्स्ट स्पर्श तू सांग आता. येस, आवाज येतोय माझा? स्पर्श. येस टीचर. सांग. कासव आणि ससाची शर्यत लागली असते डोंगरापासून. मग कासव धावत पुढे येतो. मग त्याला गाजर दिसते. मग तो कासवाला मागे की वळून सश्याला? बघतो. गाजर कोणाला दिसत? सश्याला. गाजर सश्याला दिसतात. सश्या मागे वळून बघतो का तो कासव खूप लांब आहे. मग सश्या गाजर खातो आणि मग तिथंच झोपतो. सश्याला माहिती नसतो कासव पुढे जातो ना शर्यत जिंकतो. मग नंतर ससा बघतो, मग ससा हारतो. यस, गुड. एनीवन? ओके, स्नेहा आप बताएंगे? यस टीचर. बोलिए. एक में एक खरगोश रहता था. तो फिर वो कछुआ का रोज मजाक उड़ाता था. वेरी गुड.
दिन उसने सोचा क्यों ना खरगोश के कछुए के साथ एक रेस लगाया जाए। तो फिर उसने खरगोश को पूछा, खरगोश ने भी हाँ कह दिया। तो फिर अगले दिन रेस शुरू हो गई। खरगोश धीरे धीरे चलने लगा और कछुआ धीरे धीरे चलने लगा और खरगोश बहुत तेजी से भागा। खरगोश थक गया था तो फिर उसने आराम करने के लिए सो जा। तो फिर आराम करते करते उसके आँख लग गई। तो कछुआ था वो आगे निकल गया धीरे धीरे। तो फिर वो विजेता के पास पहुंच गया। जब खरगोश की आँख खुली तो उसने देखा दूर तो कुछ भी नहीं है। उसने सोचा कछुआ पीछे होगा। फिर वो तेजी से दौड़ा और विजेता के पास गया। तो फिर उसने देखा खरगोश उधर पहले से ही पहुंच गया है। तो फिर उसका बिल्ली उड़ाया, उसके लिए भी उससे माफी मांगी। वेरी गुड, बहुत अच्छे से बताई स्नेहा आपने स्टोरी। नेक्स्ट टाइम मराठी में बताना ट्राई करेंगे आप। ओके नाउ, ओके आर्या एंड Kanishk is not there. Okay, all okay. आरुष is there. Yes, आरुष माइक चालू कर आणि बोलून दाखव मला स्टोरी ही. Yes, आरुष. Okay, so all fourth standard have completed, right? Third standard मधना कोणी ही गोष्ट सांगू इच्छित का? कोणाला ही गोष्ट सांगायची आहे का थर्ड स्टँडर्ड मधून? सांगा मला. Yes, third standard. Okay, Arush. Yes. Yes, Vedant. Okay, Vedant सांग. ससा आणि कासव एक मित्र होते. त्यांनी ठरवलं एक शर्यत लावूया. जिंकेल त्याला काहीतरी खाऊ मिळेल. कासव आणि ससा शर्यत सुरू केली. ससा धावत धावत पुढे गेला आणि कासव पाठीत राहिला. मधीच एका शेत होता. तिथे एक गाजर दिसली त्याला आणि मुळा. तिथे तो खाल्ला आणि झोपला. आणि कासव हळूहळू आला आणि कासव शर्यत जिंकला. नंतर ससा उठला तर त्याला वाटलं की पाठीच राहिला अजून कासव. म्हणून तो धावत धावत पुढे गेला आणि त्याला समजलं की ही शर्यत कासव जिंकलाय. ओके, गुड. येस, तर फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांना या चित्रावरून गोष्ट लिहिता येईल का? सांगा मला. चित्रावरून गोष्ट लिहू शकता तुम्ही? दिस विल बी युअर होमवर्क. दिस विल बी युअर होमवर्क. गुगल क्लासरूम वर मी हे पिक्चर अपलोड करणार आहे आणि तिथे क्वेश्चन असणार आहे की यू हॅव टू राईट अ स्टोरी. चित्र पाहून गोष्ट लिहा आणि तुम्ही ती गोष्ट लिहायची आहे. आता दुसरं चित्र बघा. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय समजतं सांगा मला. सांगा, दुसऱ्या चित्रामध्ये काय समजतंय तुम्हाला? दुसरं चित्र पाहून कोण सांगणार मला? मी सांगू? स्पष्ट चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. मी रोज सांगते तुम्हाला. का ऐकत नाही तुम्ही? चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे ना. डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. ओके, रिद्धी सांग. चित्रात दिसतोय की नळ चालूच आहे आणि ती पोरगी लांबूनशी बोलत आहे, पाणी वाचवा, जीवन वाचवा. वाचवा.
ओके, म्हणजे या चित्रात काय सांगितलं आहे आपल्याला की कामापुरतंच पाणी वापरायचं आहे. तुमचं काम झालं की नळ चालू ठेवायचा नाही. तेवढ्यापुरतंच तुम्हाला लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. जर पाणी संपलं तर आपण जगू शकत नाही. सगळं पाणी संपून गेलं तर आपण काय पिणार? आणि प्यायला पाणीच नसेल तर आपण जगूच नाही शकत. त्यामुळे या चित्रात तुम्हाला एक चांगला मेसेज दिला आहे, पाणी वाचवा, जीवन वाचवा. ओके, नाव ओके, आपण हा सुद्धा धडा घेऊया तुमचा चौथीचा चित्रवर्णन. चित्रवर्णन या चित्रात काय काय आहे प्रत्येकाने मला सांगायचं आहे याबद्दल, चौथीच्या मुलांनी. ओके, यस, हम स्टार्ट करेंगे. ओके, स्नेहा आप बताइए. टीचर, इधर बारिश हो रही है आणि कोई छाता लेकर मराठी में बोलिए, मराठी में बताने का प्रयास कीजिए. एक झाड दिसतं, एक मुलगा आणि आणि पाऊस एक पडत मुलगी आहे. दिसतं. पाऊस हा. पडत आहे. हम्म. एक मुलगा छाता घेऊन उभे आहे. छत्री बोलायचं बेटा, छत्री. छत्री घेऊन उभा आहे आणि तिथे मुलगा आणि मुलगी खेळत आहे. आणि एक मुलगा बॅग वरती घेऊन चालत आहे. ओके, गुड. माइक ऑफ कर. नाव स्पर्श. स्पर्श, यू एक्सप्लेन दिस पिक्चर. काय काय आहे पिक्चर मध्ये सांग मला. येस, स्पर्श. ओके, तन्वी. येस टीचर. एक्सप्लेन द पिक्चर. टीचर, इथे खूप पाऊस आलाय आणि काय मुली छत्री घेऊन उभ्या आहेत, तर काय मुलांकडे छत्री नाही, म्हणून ते बॅग असे डोक्यावर घेऊन. एक माणूस रेनकोट घालून चाललाय आणि जे गाय चालवतात त्यांची मुलं असे पानं घेऊन चालले आणि त्यांचा तो शेत चालवणार आहे, त्याने डोक्यावर कपडा घेतलाय. ओके, येस. नाव गार्गी. गार्गी, तू सांग. मॅम, तिथं एक झाड आहे आणि शेतकरी बैलांना घेऊन जात आहे. आणि तिथेच काही मुली छत्री घेऊन उभ्या आहेत. आणि त्यांच्या शेजारी एक मुलगा आहे. आणि एका माणसाने निळ्या कलरचा रेनकोट घातलाय. आणि एका मुलाने बॅग डोक्यावर घेतले. आणि तिथे एक घर आहे, तिथे 2 माणसं उभी आहेत. आणि त्यांच्या तिथं दारातच 2 मुले खेळत आहेत. ओके, गुड. रिद्धी. येस टीचर. काही माणसे रस्त्यावरून जात आहे आणि खूप जोराचा पाऊस येत आहे. एक मुलगा रेनकोट घालून चाललेला आहे. वेल ऑब्झर्व. बघा, तुम्ही सगळ्यांनी माणूस सांगितलं, मी तुम्हाला स्टॉप नाही केलं, पण वेल ऑब्झर्वेशन बघा. रिद्धीचा तो मुलगा आहे, कारण तुम्ही पाहू शकता मोस्टली स्टुडंट्स आहेत, स्कूल सुटलेलं आहे किंवा स्कूल भरत आहे आणि स्टुडंट्स आहेत सगळे. आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर जो रेनकोट घातलेला आहे त्याच्या पायात सॉक्स आहेत तुमच्यासारखे, जसं तुम्ही स्कूलला जाताना घालता, आणि शूज आहेत, म्हणजे तो स्कूल मधला एक मुलगा आहे. व्हेरी वेल ऑब्झर्व रिद्धी. कंटिन्यू कर आता. आणि एक मुलगा छत्री घेऊन उभा आहे शाळेत न येत्या वेळी. आणि 2 पोरी आणि एक छत्री घेऊन उभा राहिला आहे. आणि घराजवळ दोन माणसं आहेत. आणि घराच्या बाजूला 2 पोरं खेळत आहेत. आणि झाडावर
पक्षी आहेत. येस, व्हेरी वेल. फक्त मुलगा एक मुलगी शेतकरी. म्हणायचं. ओके बेटा. ओके. येस. ओके, सगळ्यांना आता चित्रावरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता ना. जर तुम्हाला चित्र दिलं तर तुम्ही त्यावरून प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा गोष्ट सांगू शकता. येस. आता आपण चौथी मराठी मीडियम साठी काय आहे ते पाहणार आहोत. येस. सो बघा, थर्ड साठी आपण पडघम वरती टिपरी पडली ही कविता पाहिली. फोर्थ इंग्लिश मीडियम वी हॅव सीन पिक्चर रीडिंग. ओके, चित्र पाहायचं आणि त्यावरून काय समजतं ते बोलायचं ते बघितलं आपण. आणि आता चौथी मराठी मीडियम साठी आपण पाहणार आहोत. लेट्स सी. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेलं कोण सांगणार का मला? चौथी वाले काय पाहिलेलं आठवते का तुम्हाला? येस. ओके, गार्गी सांग काय पाहिलेलं आपण? येस मॅम. आपण तिसरा धडा पाहिला, मलाही मोबाईल हवाय. ओके, आम्हालाही हवाय मोबाईल हा धडा पाहिलेला आपण. ओके, आता इथे बघा. ओके बघा, आपण संत तुकाराम, संत एकनाथ, ओके, यांच्याबद्दल आपण इतिहासात शिकलो की नाही? वी हॅव लर्न अबाउट देम इन हिस्ट्री, वर्क ऑफ सेंट्स. संतांची कामगिरी हा धडा पाहिला की नाही आपण? आठवतंय का तुम्हाला? सांगा, आठवतंय का तुम्हाला? संतांची कामगिरी, वर्क ऑफ सेंट्स हा लेसन पाहिलाय ना आपण हिस्ट्री मध्ये. त्यामध्ये कोणते कोणते संत होते? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा. ओके, यासारख्या संतांबद्दल आपण पाहिले. येस ऑर नो लिहा चॅट बॉक्स मध्ये पटकन. आठवतंय का सगळ्यांना? व्हॉट अबाउट अदर्स? तुम्हाला नाही शिकवलं का मी? एव्हरीवन शुड रिप्लाय इन द चॅट बॉक्स. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे. थर्ड स्टँडर्ड तुम्हाला सुद्धा शिकवलंय. तुम्हाला हिस्ट्री नसलं तरी तुम्ही ते लेक्चर अटेंड करता ना, सगळे असताना, तेव्हा मग तुम्हाला आठवत नाही का की शिकवलंय म्हणून? सी, त्याप्रमाणे एक संत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांनी लिहिलेला एक अभंग आपल्याला दिलेला आहे कवितेच्या स्वरूपात. ओके, हे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यामध्ये काय सांगितलं आहे? या भारतात, ही एक कविता आहे, अभंग आहे हा. तो कवितेच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. या भारतात, पहा. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी, वसुदे हे वरची देवरची असावे. सकळांस कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुणवीर शीलवान दिसुदे, देवरची असादे. हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. खळप निंदका मनी ही सत्य न्याय वसुदे, देवरची असादे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे, देवरची असादे. बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्यांच्या अभंगाद्वारे देवाकडून एक वर मागत आहेत. त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की या भारतात सर्व लोकांमध्ये बंधुभाव असू दे. सर्व पंथाचे, सर्व संप्रदायाचे लोक मतभेद न दाखवता सगळे लोक एकत्र येऊन एकत्र नांदू दे. नांदो सुखे गरीब अमीर एकमतानी. सगळे अमीर, गरीब, श्रीमंत, गरीब जे काही लोक आहेत ते सगळे एकत्र नांदू दे, एकत्रित राहू दे. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची असादे.
मग ते व्यक्ती हिंदू असू देत, इस्लाम धर्माचे असू देत किंवा ख्रिश्चन धर्माचे असू देत, त्या सगळ्यांना त्यांचं स्वातंत्र्य सुख उपभोगता आलं पाहिजे. ते सगळे लोक एकत्र नांदले पाहिजेत. सकळांस कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देवरची असादे. मग तुकडोजी महाराज देवाकडे काय वर मागतायत की सगळी जी लोक आहेत त्यांना सगळ्यांना मानवतेचा आणि राष्ट्रभावनेचा अर्थ कळू दे आणि सगळेजण एकत्र मिळून एकत्र सामुदायिक प्रार्थना करू दे. आणि जो काही तरुण आहे त्याला काम मिळू दे, काही उद्योगधंद्याला तो लागू दे आणि तो शीलवान होऊ दे, अशा प्रकारचा वर सगळ्यांना दे, असं तुकडोजी महाराज म्हणतात. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. खळनिंदका मनी ही सत्य न्याय वसू दे, देवरची असादे. मग सगळं जो काही जातीभेद आहे, या जातीच्या लोकांशी बोलायचं नाही, या जातीच्या लोकांसोबत बसायचं नाही, उठायचं नाही, अशी जी भावना लोकांच्या मनात आहे ती विसरून जाऊ दे. सगळा भेदभाव निघून जाऊ दे आणि अस्पृश्यता पूर्णपणे मुळातून या जगातून नष्ट होऊन जाऊ दे. आणि जे काही निंदा करतात लोक एकमेकांची, त्या निंदा करणाऱ्या लोकांच्या मनात सुद्धा सत्य आणि न्याय यांचाच वास असू दे, असा वर देवा दे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असादे. मग संत तुकडोजी महाराज देवाला म्हणतात की जसं स्वर्गात सगळीकडे सौंदर्य आहे, तसं प्रत्येक घरात सगळीकडे सौंदर्य रमू दे आणि जी काही विपत्ती आहे घराघरातली ती पूर्णपणे नष्ट होऊ दे. आणि मला तुकड्यास म्हणजे त्यांना स्वतःला, तुकडोजी महाराजांना, आणि मला स्वतःला सदा सर्वदा तुझ्या सेवेतच राहू दे, असा वर मला दे. ओके, समजली कविता? बघा किती छान कविता आहे. समजली सगळ्यांना? सांगा. अंडरस्टूड? फोर्थ स्टँडर्ड गार्गी फॉर यू. येस, अंडरस्टूड. ओके, गार्गी रीड करून दाखवायची आहे मला कविता. येस मॅम. या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदूत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकलांमांची वसू दे, वरची असादे. सकळांस कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देवरची असादे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. खळनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे, देवरची असादे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी.
ही नष्ट होऊ दे. विपत्ती विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देव वरची असा दे. गुड, व्हेरी गुड. ओके, तर दिस वॉज द पोएम फ्रॉम मराठी मीडियम, 4th स्टँडर्ड मराठी मीडियम. सो गार्गी, तुला समजली आहे कविता नीट? सगळ्या 4th स्टँडर्डच्या मुलांना कविता समजली आहे. तुमच्या सिलेबस मध्ये नसली तरी खूप छान कविता होती. सगळ्यांना समजली आहे का? ओके, तर नाही, तुमचा आजचा होमवर्क असणार आहे. गार्गी, तुझ्याकडे हे आहे का, वर्कबुक आहे का? माईक ऑन कर जरा. येस मॅम. आहे? हो. ओके, मग या कवितेवर जे काही प्रश्न असतील ते वर्कबुक मधून लिहायचे आहेत. ओके, येस, दिस विल बी युअर होमवर्क. अँड फॉर 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, मी तुम्हाला ते कासव आणि सस्याच्या गोष्टीचं जे चित्र आहे ते पाठवणार आहे. आणि युअर क्वेश्चन विल बी चित्र पहा आणि गोष्ट लिहा. आणि ती तुम्ही गोष्ट लिहायची आहे नोटबुक मध्ये. ओके, चित्र काढायचं नाही, फक्त गोष्ट लिहायची आहे. ओके, 4th स्टँडर्ड. आणि तिसरीसाठी मी कविता पाठवणार आहे. पडघम वरती टिपरी पडली, ती कविता वाचायची आहे, पाठ करायची आहे आणि तिच्या खालील जे कठीण शब्द आहेत ते लिहायचे आहेत. आणि स्वराज, वेदांग, मधुरा, तुमच्याकडे जर वर्कबुक असेल तर तुम्ही त्यातून त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे आहेत. ओके, कविता लिहा आणि पाठ करा. येस, तुमचा होमवर्क जो काही मी आता सांगते तो गुगल क्लासरूमवर अपलोड केला जाईल. सगळ्यांनी पाहायचा आहे आणि करायचा आहे. ओके, येस, कराल सगळे? सांगा मला. ओके, आणि कालचा मॅथ्सचा होमवर्क कोणी कोणी केला? हँड राईज करा. चला, हँड राईज करा. कोणी कोणी केलाय कालचा मॅथ्सचा होमवर्क? ओके, ओके, जे गुगल क्लासरूमला ऍड आहेत त्यांना तो होमवर्क मिळणार. ओके, मी गुगल क्लासरूमलाच होमवर्क टाकलेला आहे. तुम्ही जर रिक्वेस्ट अजून ऍक्सेप्ट केली नसेल तर प्लीज ऍक्सेप्ट दॅट रिक्वेस्ट अँड जॉईन टू युअर गुगल क्लासरूम. प्रत्येक सब्जेक्टचा वेगवेगळा गुगल क्लासरूम बनवलेला आहे, तिथे जॉईन व्हा. मला फक्त रिद्धीचेच अपडेट्स दिसतात, अजून कोणाचे दिसत नाहीत. ओके, सो प्लीज चेक करा, जॉईन व्हा आणि तिथे होमवर्क अपलोड करा. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर नाव. आपण आज इथेच थांबणार आहोत. आता तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. ओके, सो बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय.